अकोला जिल्हा हा संस्कृतीने नटलेला जिल्हा आहे. 25 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या इथे आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे आनंदाने आणि एकोप्याने राहतात. अकोला शहराला प्राचीन वैभव लाभलेले आहे. राजराजेश्वर मंदिर, सुंदराबाई खंडेलवाल टावर, असदगड किल्ला आपल्या अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालतो. जिल्ह्यात लोकसंख्या आणि पोलीस विभाग याचा जर का विचार केला तर अकोला पोलिसांची संख्या फारच कमी आहे. आणि असे असताना सुद्धा अकोला पोलीस शहरात तसेच जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळत आपले कर्तव्य अविरतपणे करत असतात. मग बंदोबस्त असो अगर दैनंदिन कामकाज असो. अकोला शहराला आणखीन एक ओळख आहे आणि ती ओळख म्हणजे शैक्षणिक ओळख. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मुलं मुली आपल्या शिक्षणासाठी अकोला शहरात येतात. अकोल्यामध्ये लहान मुलांच्या शाळांपासून तर कॉलेज, ट्युशन क्लासेस या सगळ्यांची संख्या भरपूर आहे आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना नेहमीच करत असतात. पेट्रोलिंग, कार्यशाळा, शाळा भेटी असे विविध उपक्रम विद्यार्थी आणि महिला सुरक्षेसंदर्भात सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी महिला सुरक्षा दामिनी पथक अकोला शहरात कार्यान्वित होते. एक वाहन आणि अपुरी पोलीस अंमलदार संख्या यामुळे बराच ताण त्यांच्यावर होता आणि यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक बच्चनसिंह अकोला यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली, पाठपुरावा केला आणि प्रशासनाने अकोला पोलीस दलासाठी 34 वाहने उपलब्ध करून दिली. आता शहरातच नाही तर संपूर्ण जिल्हाभर पोलीस स्टेशन स्तरावर दामिनी पथकाचा विस्तार करण्याचा पोलीस अधीक्षक यांचा मानस आता पूर्ण होत आहे. नवीन 125 सीसी अत्याधुनिक वाहन सुविधेसह उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे खूप खूप आभार. आता या वाहनावर स्वतंत्र दामिनी पथक असणार आहे. शाळा, कॉलेज तसेच गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच निर्जन स्थळ, शहरातील ट्युशन क्लास या परिसरात आता प्रभावी गस्त दामिनी बाईकची असणार आहे. QR कोड लावून त्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. त्यामुळे टवाळखोर मुलं असतील, चिडीमारी सारख्या ज्या घटना असतात, अप्रिय घटना, त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आणि गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठ, मंदिर, बगीचे, बँक, निर्जन स्थळे, शाळा, कॉलेज तसेच ज्या ठिकाणी महिलांचा वावर जास्त आहे त्या ठिकाणी आता सहज पोचणे दामिनी बाईकमुळे शक्य होणार आहे. ग्रामीण भागात पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा आता नव्याने दामिनी पथक कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महिला पोलीस आता ग्रामीण भागातील परिसरात सुद्धा तुम्हाला गस्त घालताना दिसतील. आता विद्यार्थी आणि महिला सुरक्षा संदर्भात अकोला पोलीस आणखीन सक्षम झाले आहे. विद्यार्थी आणि महिला आता यांना अडचण आल्यास दामिनी पथकाची ते मदत घेऊ शकतात आणि त्याकरिता पोलीस मदत क्रमांक 112 वर ते कॉल करू शकतात किंवा दामिनी पथक क्रमांक 74474100015 वर संपर्क करू शकतात. धन्यवाद. सेवेसाठी सदैव तत्पर अकोला पोलीस. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते दामिनी बाईक्सचा लोकार्पण सोहळा आपण पार पाडणार आहोत आणि याकरिता सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद. अकोला पोलीस. माननीय पोलीस अधीक्षक बच्चनसिंह सर यांच्या संकल्पनेतून दामिनी पथकच्या 34 गाड्या पोलीस स्टेशनला कार्यरत करण्याकरिता बोलावल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याबाबतीत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंह साहेब यांच्या संकल्पनेतून महिला व विद्यार्थी सुरक्षा याच्यामध्ये या 2 व्हीलरचं लोकार्पण होत आहे. मी बच्चनसिंह साहेब अकोला पोलीस चे जे मुख्य पोलीस अधीक्षक आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व चमूचं मनापासून अभिनंदन करतो. Rosario, I'm petroling there also by horse. Suryavanshi!
सूर्यवंशी.